गांधीनगर वसाहत रुग्णालयात आंतररुग्ण हॉल उभारण्यासाठी लवकरच निधी दिला जाईल। तसंच टीबी मुक्त जिल्हा मोहिमेत गांधीनगर परिसर सक्रिय असेल अशी ग्वाही नूतन आमदार अमल महाडिक यांनी दिली। दरम्यान टीबी तपासणी यंत्राचं उद्घाटन आमदार महाडिक यांनी केलं। करवीर तालुक्यातील गांधीनगर इथल्या वसाहत रुग्णालयात टीबी तपासणी यंत्र आलंय। या यंत्राचं लोकार्पण आणि टीबी रुग्णांना पोषण आहार किट वाटप आमदार अमल महाडिक यांच्या उपस्थितीत करण्यात आलं। वसाहत रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दिलीप वाडकर यांनी सध्या 20 रुग्णांची व्यवस्था असून आणखी 30 रुग्णांसाठी आंतररुग्ण हॉल मंजूर करावा अशी मागणी केली। त्याला आमदार अमल महाडिक यांनी तत्काळ प्रतिसाद दिला। 30 रुग्णांसाठी आवश्यक आंतररुग्ण हॉल उभारणीसाठी निधी दिला जाईल। तसंच कोल्हापूर जिल्हा क्षयरोग मुक्त करण्यासाठी गांधीनगर वसाहत रुग्णालयानं सक्रिय सहभागी व्हावा असं सांगितलं। क्षयरोग म्हणजेच टीबी हा आजार बरा होण्यासारखा आहे। साथीचे आजार पसरू नयेत यासाठी सार्वजनिक स्वच्छता राखावी अशी अपेक्षा आमदार महाडिक यांनी व्यक्त केली। यावेळी टीबी मुक्त भारत निर्मितीसाठी सर्वांनी शपथ घेतली। दरम्यान याच कार्यक्रमात काही टीबी रुग्णांना पोषण आहाराचं वाटप करण्यात आलं। या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर हर्षला वेदक, डॉक्टर उत्तम मदने, भिवा साठे, गोरखनाथ खाडे, रितू लालवानी, पूनम परमानंदानी, लक्ष्मी धामीजा, अमित बठेजा, कृष्णात हेगडे यांच्यासह भाजपा आणि भारतीय सिंधू सभेचे कार्यकर्ते उपस्थित होते।